आणि वस्तीत फक्त 5 मिनिटं. त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेऊन गरिबांचं पाणी त्यांना देतो ना तू. काय टाकू का केस तुझ्यावर? तिकडचं CCTV फुटेज आणि तुझ्या पाण्याच्या वेळा काढायला जास्ती वेळ लागणार नाही मला. आमच्या फॅक्टरीच्या शेजारीच फॅक्टरी आहे ना त्यांची. बोल काढू का? बस जेलमध्ये सड. नाही चूक झाली, माफ करा. परत असं काय होणार नाही. यांच्या हक्काचं पाणी यांना मिळेल. मी लगेच पाणी सोडतो. आता कसं वाटतं बघितले का आपल्या राणीची पावर? अरे भल्या भल्याच पाचती पाणी. अरे भल्या भल्याच पाचती पाणी. चला. अगं काय राणी, वडाची पूजा झाली का नाही तुझी? अगं नाही ना ताई, अचानक आले ना इकडे. पाणीच येत नव्हतं वस्तीत. मग काय करणार? काय तुम्ही, माहिती आहे आपला प्रश्न महत्वाचा आहे, पण आजचा दिवस तरी मोकळीक द्यायची ना पोरीला. होय राणी, माफ कर आम्हाला. अगं अशा अडचणीच्या वेळेला का नाही आम्हाला तुझीच आठवण येते बघ, म्हणून तुला इथं बोलवून घेतलं बघ. दादा असं काय बोलतोय? माझी आठवण नाही येणार तर अजून कोणाची येणार आहे? बरं जाऊ द्या. चला, मला उशीर झालाय. सगळे वाट बघत असतील तिकडे. मी निघते लगेच. ते पाणी सोडेल आता. तुम्ही पाणी भरून घ्या. ए चला आता पाणी लावरा घ्या भांडी पटापटा. चला चला चला. I've got a great chance. इंद्रासाठी वटपौर्णिमेची पूजा करायची आहे ना राणीला, बट अनफॉर्च्युनेटली तिला ती करताच येणार नाही, कारण मीच ती पूजा तिला करू देणार नाही. मी जे काही सांगतेय तसं करायचं. काय? कळलं? ओके मॅडम. बराच वेळ झाला नाही राणीला. होय ना, पण येतच असेल ती बाईसाहेब. तेच तर. ती आली की करू की पूजा आपण. हो, पण अजून थांबायचं किती वेळ? पण ठीक आहे, वाट बघूया बाईसाहेब. करू. हाय आंटी. तुम्ही अजून पूजा नाही केली? अगं नाही, आम्ही राणीचीच वाट पाहतोय. राणी आली नाही? आली होती, पण वस्तीत अचानक एक काम निघालं म्हणून तिकडे गेली. आम्ही पण तिचीच वाट पाहतोय. एव्हा यायला हवी होती ती. मला तर असं वाटायला लागलं ना, तिला नको होतं पाठवायला. पण बाकी कशाही पेक्षा पूजा इम्पॉर्टंट आहे ना. हो ना, पण उशीर होतोय. उगाच पाठवला. बाईसाहेब, मी काय म्हणते, आपण कवर इथं ताटकळत उभं राहणार ना. आपण आपली पूजा करून घेऊया का? राणी आली ना का मग करेल की तिची पूजा. मालतेई, मला पण असंच वाटतंय. अजून किती वेळ वाट बघणार होतो आपण तिची? होय. उरकून घेऊयात ना पूजा. नाही ठीक आहे, आपण आपली पूजा उरकून घेऊयात. चला. हा चला. कुठे राहिली ही राणी? येत का नाहीये ही?
अरे पोहे कसे झाले? मस्त. अरे इधर हा काही हवंय का तुला? नाही काही नाही. तू केलास का रे नाश्ता? हो नाही म्हणजे नाही हो ठीक आहे नो प्रॉब्लेम. अरे मग नाश्ता करून घे ना. हे बघा नाश्ता करायला आपण आज तिघच आहोत, बाकी बायकांचा उपवास आहे आज. माझाही आहे. काय तू आज उपवास करणार आहेस? काय रे बाबा? हो आता 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून बायकांकडे ऑप्शन आहे की त्या उपवास वगैरे करतात, पूजा वगैरे करतात. आपल्याकडे असं काही ऑप्शनच नाहीये 7 जन्म हीच बायको हवी आहे म्हणून. म्हणून मी विचार केला की उपवास करून बघूया. ओहो वा 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 वा, रोमॅन्टिक. हा वहिनींसाठी उपवास. अरे मग काय करायलाच पाहिजे सगळ्यांनी. मी तर म्हणतो सगळ्या पुरुषांनी त्यांच्या बायकांसाठी उपवास केला पाहिजे. आपल्याकडे ना सगळं बायकाच करतात, माणसं काही करतच नाहीत. बरं हे सगळं त्या का करतात? आपल्या आयुष्यासाठी. आणि रिटर्न मध्ये आपण त्यांच्यासाठी काही करतच नाही. आपण अख्खं घर सोडून त्यांच्यावर मोकळे असतो. घरात स्वयंपाक त्यांनी करायचा, घर त्यांनी सांभाळायचं, घरात जे जे काही डिफिकल्ट असेल सगळं बायकांनी करायचं. जेन्युअनली सांगा आबा, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत नाही का हो तुम्हाला? नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आपण काय करणार? तुम्ही पण उपवास करा आबा ताईसाठी. आपण उपवास त्यांच्याकरता करू शकतो, पण त्यांना काय मिळणार? आपण ना काहीतरी वेगळं काहीतरी करायला हवं. वेगळं ॲज इन